नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण नागपूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव बघणार आहोत. नागपूरच्या पिकांमध्ये काही बदल होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं पीक आहे कापूस. कमीत कमी दर मिळालेला आहे 7,000 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8,455 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7,990 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे गहू. कमीत कमी दर मिळालेला आहे 3,000 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 3,500 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 3,375 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे मक्का. कमीत कमी दर मिळालेला आहे 1,500 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1,700 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 1,650 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हरभरा. कमीत कमी दर मिळालेला आहे 4,923 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 5,262 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5,118 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तूर. कमीत कमी दर मिळालेला आहे 7,200 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7,650 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 7,538 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे सोयाबीन. कमीत कमी दर मिळालेला आहे 5,416 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 6,195 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5,845 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे अद्रक. कमीत कमी दर मिळालेला आहे 4,173 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 7,007 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5,390 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे कांदा. कमीत कमी दर मिळालेला आहे 1,300 रुपये. जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 1,400 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 1,375 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह नागपूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे पिकांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.